नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाची प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खित्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? बघा, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर तो तत्पुरुष या समासाचा उपप्रकार आहे. पर्याय क्रमांक 4. आणि तत्पुरुष समास कशाला म्हणतात? तर ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान महत्त्वाचे असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असते आणि विग्रह करताना त्यास प्रथमा व संबोधन विभक्ती सोडून इतर सर्व विभक्ती प्रत्यय लागतात, त्याला काय म्हणतात? तत्पुरुष समास असे म्हणतात. तर तत्पुरुष कर्मधारय समास हा काय आहे? तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. आणि हा द्विगु समास द्विगु समास हा सुद्धा काय आहे? की कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. पर्याय क्रमांक 4. कर्मधारय समास कशाला म्हणतात? की ज्या समासातील शब्दाचा विग्रह झाल्यावर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यांचा एकमेकाशी संबंध हा विशेषण व विशेष स्वरूपाचा असतो, त्याला काय म्हणतात? कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, काळ मांजर, काळे असे मांजर. त्याच्यानंतर मूक कमल, कमळासारखे मूक. किंवा त्याच्यानंतर पितांबर, पिवळे असे वस्त्र. त्याच्यानंतर महादेव, महान असा देव. हे काय आहेत? कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हे वाक्य काय आहे? या वाक्यामध्ये अशोक काय आहे? कर्ता आहे. तर हे वाक्य काय आहे? सकर्म कर्तरी प्रयोगाचं आवडते आहे. कारण की दिलेल्या वाक्यामध्ये उडवतो हे काय आहे? क्रियापद आहे. आणि येथे कर्ता कोण आहे? तर अशोक आहे. आणि लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे काय होते? याप्रमाणे यामध्ये बदल होतो. म्हणजेच कर्त्याच्या तंत्राप्रमाणे काय चालते? क्रियापद चालते. म्हणून हा काय आहे? कर्तरी प्रयोग. आणि क्रियापद सकर्मक असले म्हणून हा काय आहे? सकर्म कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 2. सकर्म कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 3. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. बघा, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. तर संस्कृतमधून बघा, जे नाम मराठीत आलेले आहेत त्यांचे स्त्रीलिंगी रूपे काय होतात? ई प्रत्यय लागून होतात. तर बघा, विद्वान विदुषी, त्याच्यानंतर युवा युवती, श्रीमान श्रीमती. म्हणून विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द काय आहे? विद्वान असा आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. बघा, धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रपाद्य उभे होते. धर्मशाळेपुढे आमचे शत्रुपाद्य उभे होते. धर्मशाळेपुढे आमचे क्षत्रिपाद्य उभे होते. आणि धर्मशाळेपुढे आमचे शत्रुपाद्य उभे होते. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्याला काय आहे? क्षशंभृगाचं लागलेलं आहे. तर शत्रुपाद्य यामध्ये काय येतं? तर क्षत्रियाचा उपयोग केला जातो. म्हणून यातील वाक्य कोणतं बरोबर आहे? की धर्मशाळेपुढे आमचे शत्रुपाद्य उभे होते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. मेधावी म्हणजे डॅश डॅश. बघा, मेधावी म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. बघा, तर मेधावी या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रज्ञावंत असा होतो. पर्याय क्रमांक 3. प्रज्ञावंत. प्रश्न क्रमांक 6. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता. वाक्यातील काळ ओळखा. बघा, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा. तर दिलेल्या वाक्यात बघा, वाचत होता म्हणजे निश्चितच हे काय आहे? भूतकाळदर्शक वाक्य आहे. होता म्हणजे काय आहे? भूतकाळ आहे. आणि हे क्रियापद दर्शवित असले तरी भूतकाळात काय होती? की क्रिया चालू होती आणि किंवा ती अपूर्ण होती. कारण की शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता
शेजारच्या मुलाने पुस्तक वाचले होते असं जर असलं असतं तर ती क्रिया काय होती, पूर्ण होती. परंतु हे काय आहे, अपूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे, कारण की मुलगा पुस्तक वाचत होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील, अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 7, सासवा या शब्दाचे हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? बघा, जेव्हा उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते म्हणून दिलेल्या प्रश्नातील सासवा या शब्दाचे अनेकवचन काय आहे? सासू. एक काय असती? सासू. आणि अनेक काय असतात? सासवा असतात. तर जसे बघा, ससा, सस्याचे अनेकवचन काय होते? ससे. होते का नाही? तर अकारांत पुल्लिंगी नामाचे जसं उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते, तसेच आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन काय होते? याकारांत होते. ससा, ससे. म्हणून सासवा या शब्दाचे अनेकवचन काय आहे? सासू असे आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? बघा, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर यांनी कोणत्या नावाने लिहिलेल्या आहेत? तर त्यांनी गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिलेल्या आहेत. बघा, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखल्या जाते. त्याच्यानंतर केशवसूत म्हणजेच आधुनिक कवितेचे जनक त्यांना म्हणतात. कृष्णाजी केशव दामले, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्यांना आरती प्रभू म्हणून सुद्धा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्याच्यानंतर अनिल आत्मारामरावजी देशपांडे हे काय आहेत? या लेखकांचे नावे आहेत. तर राम गणेश गडकरी हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघा. त्याच्यानंतर कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिल्या. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, धवल क्रांती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघा, धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. कर्मधारय समास म्हणजे काय? तर ज्या प्रकारच्या शब्दाचा विग्रह केल्यावर दोन्ही पदे काय असतात? प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदाचा संबंध हा विशेषण किंवा विशेष स्वरूपाचा असतो, त्याला काय म्हणतात? कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समास हा काय आहे? तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तर धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ते कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. बघा, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. तर या वाक्यातील कर्म काय आहे? गाडी. उभा करणारा कोण आहे? त्याने. काय उभी केली? गाडी उभी केली. जेव्हा वाक्याला काय ने प्रश्न विचारला जातो तेव्हा येणारे उत्तर हे कर्म असते. तर काय उभी केली? गाडी उभी केली. म्हणून या वाक्यामध्ये गाडी हे काय आहे? वाक्यातील कर्म आहे. बघा, कर्ता क्रियापदाने दाखवलेली जर क्रिया ज्याच्यावर घडते ते वाक्यातील काय असते? कर्म असते. म्हणजेच इथं भोगणारी व सोसणारी कोण आहे? गाडी आहे. म्हणून गाडी काय आहे? या वाक्यातील कर्म आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? बघा, आज भारतीय संघ चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात कोणते रूपांतर असेल? बघा, काय म्हणतो? किती चांगला खेळला आज भारतीय संघ हे काय आहे? तर उद्गारार्थी वाक्याचे अचूक रूपांतरण आहे. पर्याय क्रमांक 4. बघा, दिलेल्या वाक्यातील पहिले व दुसरे वाक्य काय आहे? प्रश्नार्थक आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तिसरे वाक्य हे विधानार्थी आहे आणि पर्याय क्रमांक 4 मधील वाक्य काय आहे? उद्गारवाचक वाक्य. बघा, जेव्हा उद्गारवाचक वाक्य आपल्याला सांगितलेले आहे तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी त्या वाक्यामध्ये जर उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते वाक्य उद्गारार्थी असते, अन्यथा ते वाक्य उद्गारार्थी नसते. बघा, या विधानामध्ये स्पष्ट 3 विधानात काय आहे? 2 वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नवाचक वाक्य आहे आणि एका वाक्यामध्ये पूर्णविराम आहे म्हणजे ते विधानार्थी वाक्य. परंतु एकमेव असं वाक्य आहे की तिथं काय आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर
राहील. आणि उद्गारवाचक वाक्य कशाला म्हणतात की जेव्हा आपल्या मनातील भाव काय येतात, दाटून येतात. आपल्या मनातील भाव जेव्हा प्रगट करण्यासाठी आपण उद्गार दाखवणाऱ्या चिन्हांचा उपयोग करतो किंवा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्ययांचा वापर करतो, तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारवाचक वाक्यालाच प्रशंसा केवळ अप्रयोगी अव्यय असे सुद्धा म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12, आसवे या शब्दाचे एकवचन रूप सांगा. बघा, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. तर एक काय असतो, आसू असतो आणि काय असतात, आसवे असतात. बघा, आसरा आणि आज्ञा यांच्या वचनात काय होत नाही, बदल होत नाही. बरोबर आहे का नाही. आसरा आणि आशा यांच्या वचनात, आज्ञा यांच्या वचनात बदल होत नाही. परंतु आसू एक काय असतो, आसू आणि काय असतात, आसवे असतात. जेव्हा उकारांत नामाची अनेक वचन होताना बऱ्याचदा य व हे आदेश होऊन अनेक वचन तयार केले जाते, तेव्हा काय होते की उकारांत नामाचे अनेक वचन बऱ्याचदा य किंवा व असे होते. पर्याय क्रमांक 3 काय राहील, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13, उद्या मी यावेळी घरी जेवत असेल या वाक्याचा काळ ओळखा. बघा, असेल म्हणल्यावर काय निश्चितच भविष्यकाळ आहे, कारण की प्रश्नातील क्रियापद ज्यात काय आहे की क्रिया भविष्यात चालू असल्याचे किंवा अपूर्ण असल्याचे काय दर्शविलेले आहे. कारण की मी उद्या घरी यावेळी जेवत असेल हे काय आहे, अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. बघा, काळाचे मुख्य प्रकार किती पडतात, 3 पडतात. बरोबर आहे का नाही. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तसेच प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. बरोबर आहे का नाही. साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ हे काय आहेत, प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 14, कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, अपकीर्ती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बघा, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर त्याला काय म्हणतात, पुरोगामी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4. तसेच क्षणभंगूर म्हणजे चिरकालीन. त्याच्यानंतर देशद्रोही बरोबर देशभक्त हे काय आहेत, या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4. अनुयायी बरोबर पुढारी. प्रश्न क्रमांक 16, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. बघा, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर या वाक्यात काय आहे, उदारता आणि शौर्य हे काय आहेत, भाववाचक नाम आहे. तर भाववाचक नाम म्हणजेच काय, तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात, भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, शौर्य, उदारता, वात्सल्य, चांगुलपणा हे काय आहेत, भाववाचक नाम आहेत. पर्याय क्रमांक 1 उदारता आणि शौर्य. बघा, दिलेल्या वाक्यातील उदारता म्हणजे कर्णाचा गुण सांगितलेला आहे आणि शौर्य अभिमन्यूचा गुण सांगितलेला आहे. म्हणजेच इथे काय सांगितलेले, त्यांच्या व्यक्तीमधील गुण सांगितलेले येतं. म्हणूनच इथे काय आहे की उदारता आणि शौर्य हे काय आहेत, भाववाचक नामे आहेत. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी नाही. बघा, रावा म्हणजे या शब्दाचा समानार्थी शब्द शुक होतंय, रागू होतंय आणि पोपट होतंय. परंतु पल्लव हा काय आहे, समानार्थी शब्द पल्लव या शब्दाचा पान, पत्र किंवा पर्ण असा होतो. तर पल्लव हा शब्द काय आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18, सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. बघा, सभेत पत्रके वाटले गेली ह्या कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर हे काय आहे, जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो आणि कर्माला काय असते, प्राधान्य देऊन विधान केलेले असते तेव्हा ते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे असते. बघा, इथं काय आहे,
तर हे वाक्य सभेत पत्रके वाटली गेली हे कर्मकर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4. बघा आता इथं काय आहे, सर्वांना समज दिली जाईल या वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळून काय केलेलं आहे, कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. असं काय केलं जातं, बऱ्याच वाक्यामध्ये केलं जातं, तेव्हा ते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. त्यांनी भाऊजाईला पत्रातून सर्व वृत्तांत कळविले. कंसातील शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. बघा भाऊजाई या शब्दाचे आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर भाऊजाई आपण निश्चितच काय म्हणतो, भाऊ म्हणतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. खाली दिलेल्या 2 वाक्याचे अचूक मिश्र वाक्य कोणते. उद्या दुकान उघडेल मी कपडे घेईल. बघा मिश्र वाक्य करायचे. ज्या वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य आणि इतर काय असतात, गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने मुख्य वाक्यावर अवलंबलेली असतात, तेव्हा त्याला गौणत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययाने जोडले जाते, म्हणजेच मिश्र वाक्याने जोडले जाते. तर याचं मिश्र वाक्य काय होईल, उद्या दुकान उघडेल तर मी कपडे घेईल. तर हे काय आहे, म्हणजेच याचा उपप्रकार जर मिश्र वाक्यातील उच्चारला तर ते काय येईल, संकेतार्थी वाक्य. कारण की संकेतार्थी वाक्यामध्ये जर तरचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक 4. बघा तसंच मिश्र वाक्यात आता दिलेल्या वाक्यात बघा मुख्य वाक्य काय आहे, उद्या दुकान उघडेल. गौण वाक्य काय आहे, मी कपडे घेईन. आणि गौणत्व सूचक उभ्यान्वयी अव्यय काय आहेत, संकेतार्थीमधले जर तर. म्हणून हे वाक्य काय आहे की उद्या दुकान उघडेल तर मी कपडे घेईन हे वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो संध्या केतरी या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.